नमस्कार, मी श्रेयस पांडे. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. लातूरमध्ये एका शेतकऱ्यानं नांगरणीसाठी बैल नसल्यानं आपल्या पत्नीला अवताला जुंपलं होतं. न्यूज 18 मराठीनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर या बातमीचा इम्पॅक्ट झाला. लातूरच्या या घटनेची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली असून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्याला बैल उपलब्ध करून दिलेला आहे. लातूरचे जिल्हाधिकारी यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ही दोन दृश्य आपण पाहतोय. बैल नसल्यानं पत्नीला अवताला जुंपलं होतं. न्यूज 18 मराठीनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि या संदर्भातल्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ स्थानिक गोशाळेतून बैल आणून शेतकऱ्यांना भेट दिलाय. त्याशिवाय त्यांना 32,000चं अनुदान देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी काशीनाथ गायकवाडांनी समाधान व्यक्त केलंय. या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांच्याकडून. राहुल, आपल्या बातमीचा इम्पॅक्ट झालेला आहे, मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतलेली आहे. शेतकऱ्याला काय मदत आता उपलब्ध करून दिली जाणार आहे? 5 जून रोजी अवकाळी पाऊस आणि विजेच्या धक्क्यानं या शेतकरी जो आहे काशीनाथ गायकवाड त्यांच्याकडे असणाऱ्या बैलाचा बैलजोडीपैकी एका बैलाचा मृत्यू झाला होता. अगदी पावसाळा तोंडावर असताना पेरणी आणि जमीन मशागतीची कामं सुरू असताना ऐनवेळी असं बैलाचं आकस्मिक जाणं हे मात्र गायकवाड कुटुंबियांना एक मोठा धक्का होता. आणि थेटपणे कामं जर पूर्ण करायची असेल त्यांनी आपल्या पत्नीला दुसऱ्या बैलाच्या जागी जुंपलं होतं. हा व्हिडिओ जर बघितला तर एकंदरीत बैल याबद्दल न्यूज 18 मराठीनं देखील बातमी केली होती आणि त्याची तात्काळ दखल घेत थेट मुख्यमंत्री कार्यालयातनं स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून स्थानिक गोशाळेतून एक बैल जो आहे तो या सगळ्या मशागतीसाठी त्या शेतकऱ्याला उपलब्ध करून देण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला 32,000 रुपयाचं तातडीचं अनुदान हे देखील जिल्हाधिकारी या शेतकऱ्यांना मिळणार आहे. एकंदरीत बघितलं तर प्रत्यक्षपणे कोणताही राजकीय हस्तक्षेप टाळत थेटपणे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देत, कलेक्टरला आदेश देत त्या संपूर्ण घडामोडी ज्या आहेत त्या तात्काळ करण्यात आल्या आणि संबंधित शेतकरी काशीनाथ गायकवाड आणि त्यांच्या पत्नीला दिलासा देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आलं. नक्कीच, धन्यवाद राहुल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.